चाळीसगाव महामार्ग पोलीस विभागाने 24 जुलै कन्नड घाटाच्या खाली बोडरे फाटा येथील पेट्रोलियम दरम्यान केलेल्या तपासणीत एक संशयित टाटा ब्रेझा वाहनातून जवळपास 39 किलो ॲम्फेटामाइन हा अत्यंत घातक अंमली पदार्थ जप्त केला। या कारवाईत पोलिसांनी सदर वाहन आणि चालकास ताब्यात घेतले असून प्राथमिक तपास सुरू आहे। याबाबत माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ महामार्ग पोलीस केंद्रास भेट देऊन अधिकृत माहिती घेतली। त्यांनी सांगितले की या ड्रग्सची अंदाजे किंमत 40 ते 50 कोटी रुपये इतकी असून हा माल दिल्ली येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे बेंगळुरू कर्नाटक येथे नेला जात होता। या ड्रग्स प्रकरणामागे आंतरराज्य नव्हे तर आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ॲम्फेटामाइनसारख्या अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विदेशातून भारतात तस्करी केली जात असल्याची शक्यता आहे। आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढे सांगितले की देशातील तरुणांना व्यसनधीन करून देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी घृणास्पद डाव शत्रू राष्ट्राच्या माध्यमातून रचला जात आहे। याकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे। या कारवाईबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने माहिती दिली। या प्रकरणात सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे व जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून रात्रीपासून युद्ध पातळीवर तपास सुरू आहे। ड्रग्ज मुक्ती महाराष्ट्र या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला बळ देणारी ही मोठी कारवाई असून संपूर्ण पोलीस प्रशासनाचे मनपूर्वक अभिनंदन असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले। ते ॲम्फेटामाइन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं। खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्सची किंमत साधारण 1 करोड ते 1.5 करोड रुपये पर किलो, म्हणजे 40 ते 60 कोटी रुपयाचा ॲम्फेटामाइन ड्रग्स हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं। खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली, पोलीस प्रशासनाने माहिती घेतली। हे दिल्लीहून निघालं होतं। इंदोर, धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी करण्याचं त्यांचं जे कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या। खरं तर यामागे एक मोठं रॅकेट, इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतोय। मी आताच एसपीशी बोललो, डीजी मॅडमांना कळवलं आहे, गिरीश भाऊंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशी बोलून, मुख्यमंत्री महोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणार आहे। खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज, दिल्लीहून आलेलं ड्रग्ज हे बँगलोरला जात असताना चाळीसगावला पकडलं। खरं तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा प्रथमदर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे। यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल। हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडलाय तो एक छोटासा एक भाग आहे, परंतु यामागे एक मोठं रॅकेट, मोठं सिंडिकेट, यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे। यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या एनसीबीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे। खरं तर यामागे एक मोठं अर्थकारण, देशातली एक पॅरलल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत। हे ड्रग्ज बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरनं पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय। मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही, म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास करतील, परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतोय। यामध्ये जे कोणी लोक इन्व्हॉल्व असतील यांना सगळ्यांना गजाआड करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। आज साधारणतः आता एसपी पण म्हटले की मी स्वतः चाळीसगावला येतोय, तेही पोहोचतील आणि या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या टीमला आम्हीही सांगणार आहोत। ते ॲम्फेटामाइन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं। खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की
ह्या ड्रग्सची किंमत साधारण 1 करोड ते 1.5 करोड रुपये पर किलो, म्हणजे 40 ते 60 कोटी रुपयाचा अफेडामाइन ड्रग्स हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं. खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली, पोलीस प्रशासनाने माहिती घेतली. हे दिल्लीहून निघालं होतं. इंदोर, धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिव्हरी करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या. खरं तर यामागे एक मोठं रॅकेट, इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतोय. मी आताच एसपीशी बोललो, डीजी मॅडमांना कळवलं आहे, गिरीश वंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशी बोलून, मुख्यमंत्री महोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणार आहे. खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज, दिल्लीहून आलेलं ड्रग्ज हे बँगलोरला जात असताना चाळीसगावला पकडलं. खरं तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा प्रथमदर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे. यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल. हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडलाय तो एक छोटासा एक भाग आहे, परंतु यामागे एक मोठं रॅकेट, मोठं सिंडिकेट, यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या एनसीबीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे. खरं तर यामागे एक मोठं अर्थकारण, देशातली एक पॅरलल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करतात. हे ड्रग्ज बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरनं पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय. मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही. म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास करतील, परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतोय. यामध्ये जे कोणी लोक इन्व्हॉल्व असतील यांना सगळ्यांना गजाआड करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. आज साधारणतः आता एसपी पण म्हटले की मी स्वतः चाळीसगावला येतोय, तेही पोहोचतील आणि या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या टीमला आम्हीही सांगणार आहोत. हायवे सेफ्टी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कारवाई चालू होत्या नाकाबंदी करून. ते कारवाई दरम्यान एक ब्रिझा कार जे दिल्लीचे पासिंग होते ते गाडी आल्या होत्या. सुरुवातीला त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स मागण्यात आले होते. डॉक्युमेंट्स मागितल्यानंतर त्यांचं संशयास्पद बिहेवियर वाटलं की त्याला गाडीचं बाहेर यायला सांगितलं आणि त्यांचं गाडी सर्च केलं. गाडी सर्च केल्यावर एक 2 मोठ्या सुटकेस होत्या. ते मोठा सुटकेस ते खोलल्यानंतर त्यांच्याकडे काही पॅकेट्स होते. त्या पॅकेट्स सर्व पाहिल्यानंतर त्यांना संशयच वाटला की काहीतरी संशयास्पद वस्तू आहे म्हणून म्हणजे आता लोकल पोलीस जे चाळीसगाव ग्रामीणच्या पोलिसांना बोलून घेतलं. चाळीसगाव पोलिसांना बोलवल्यानंतर चाळीसगाव पोलीस तिथं पोहोचला. फोरेन्सिक व्हॅनला देखील तिथं बोलून घेतलं. मग त्याच्यामध्ये असलेलं सबस्टन्स काय आहे ते जागावरच टेस्टिंग केलं. ते सबस्टन्स जागावर टेस्टिंग केलं की अँफिटामाइन म्हणून सबस्टन्स आहे असं त्यांना निष्पन्न झालं. ते निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण जे प्रोसिजर प्रमाणे सर्व वेट वजन वगैरे काढण्यात आला अँफिटामाइनचा. सर्व मिळून म्हणजे 43 किलोचं अँफिटामाइन निष्पन्न झालेलं आहे. आता सध्या मार्केटच्या भावानुसार ती 64 करोड 48 लाखाचा किमतीचा असं निष्पन्न झालेलं आहे. मग ही गाडीचा जे ड्रायव्हर होता ते ड्रायव्हर ज्यांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे अबुल असीम सय्यद. हा राहणार आहे दिल्लीचा आहे. मग ह्याचा पूर्ण इतिहास आम्ही काढलेला होता. ह्याच्या पूर्वी देखील त्यांनी बेंगलोरमध्ये अशाच पद्धतीचा एनडीपीएस गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये होता 5-6 वर्ष. आता सध्या कुठून आणलेला आहे आणि कुठे जात होता याचं प्रथमदर्शनी आम्ही जे त्यांना अटक केल्यानंतर तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हे दिल्लीवरून बेंगलोरला जात होता आणि बेंगलोरला जात असताना आपला रस्त्यावर इंटरसेप्ट झालेला आहे आणि इंटरसेप्ट झाल्यानंतर त्याचं पुढील कारवाई जे सांगितल्याप्रमाणे कारवाई झालेली आहे की नेमकं यांचं कोण माल दिलं होते आणि कोणाला डिलिव्हरी करणार होत्या ही सर्व बाब आम्ही तपास करणार आहे. काही डिटेल अजून समजल्यावर तुम्हाला सर्वांना माहिती देण्यात येईल. सर नेमका या गुन्ह्याचा तपास कोणाकडे असणार आहे? या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचं
पोलीस इन्स्पेक्टर मनेलकडे राहणार आहे. सर याच्यामध्ये जो विषय आहे तो विषय आहे गाडी त्याच्या नावावर आहे, ती गुन्ह्यात वापरलेली गाडी आहे हा. ती त्याच्या नावावर